रिओ थांब. मी काय तुला त्रास व्हावा म्हणून करतेय सगळं? माझं ऐकून तरी घे. ताई उलट तूच माझं ऐकून घे. अगं माझं प्रेम समजून घ्यायच्या ऐवजी तू त्याला अजून अडथळे का आणतीयेस? रिओ कारण तो मुलगा फसवतोय तुला. असं अजिबात नाहीये. उलट तूच त्याच्याशी चुकीचं वागतेस. त्याच्यावर हात उचलायची काय गरज होती ताई? रिओ तो विक्रांत दिसतो ना तसा नाहीये. तो फसवतोय कळत नाहीये का तुला? असं तुला वाटतंय. मला माहितीये त्याचं माझ्यावर किती प्रेम येते. त्याच्या प्रेमाचं काय लोणचं घालणार आहेस? अगं बाई त्याचं ऑलरेडी लग्न झालंय. ताई प्रेम आणि लग्न ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात. अगं पण आणि प्लीज तू आधी त्याला फसवणारा म्हणणं बंद कर. अगं रिओ रिओ हे बघ ऐक माझं. अगं रिओ ऐक. कुठे होतीस इतका वेळ? ते मी ही गिफ्ट कोणी दिली आहेत एवढी सगळी? तू रामलीलासाठी ऑडिशन दिली होतीस ना, त्यांनी पाठवलेत खास तुझ्यासाठी. तुझ्या मूर्खपणामुळे आम्ही आधीच खूप भोगलंय. आता ते कमी की काय म्हणून तुझा खोटेपणा सहन करण्याची वेळ आलेली आहे. मी खोटं नाही बोलली, खरंच ते. हे सांगितलं होतंस तुम्हाला? म्हणजे मी सांगणारच होते ते. अगं मावशी ऐक. सक्सेस वहिनी, सक्सेस. त्या फालतू लीला समोर आपली सुनांची टीम जिंकली. जिंकणारच होती. ती कोण कुठली लीला, ती काय टिकणार आपल्या समोर? हो ना वहिनी, आपण ऍक्टिंग करूया. मी दुर्गा वहिनी. तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. मला माफ करा. आम्ही चुकलो. एजेंटच्या फॅमिलीला त्रास दिला तर तुमचे काय हाल होतील याची तुम्हाला कल्पना नाहीये. प्लीज ताई आम्हाला माफ करा. आम्हाला शिक्षा करू नका. नाही. प्लीज नाही. वहिनी, तिथे पण असाच ड्रामा झाला असेल ना? होणारच होता. आपल्या फॅमिलीच्या विरोधात कारस्थान करत होते ते. शिक्षा तर मिळणारच होती. वहिनी, ते तुमच्या हातापाय पडले असतील ना, पण तुम्ही त्यांना अजिबात माफ केलं नसेल. सॉरी. तुझ्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला गेलाय, त्यांना त्रास झालाय आणि आता तूच त्यांचा मान परत मिळवून देणार आहेस. हो ना वहिनी, सांगा ना. असंच झालं ना. आम्ही ना सक्सेस सेलिब्रेट करायचं ठरवलंय. मिठाई जा सर्व मिठाई आण. जिंकलो नाही, हरलोय आपण. आणि यावेळी खूप वाईट हरलोय. काय झालं वहिनी? त्यांचा नाही, माझा इन्सल्ट झालाय. एजेंटनी मला त्या फ्रॉड लोकांची माफी मागायला लावली. तेही ठीक होतं एक वेळ, पण त्यानंतर एजे स्वतः त्यांना हात जोडून सॉरी म्हणाले. आणि याहून मोठी हार आपली असूच शकत नाही. एजे एवढ्या लो क्लास लोकांना सॉरी म्हणाले? एजे सॉरी म्हणाले? हा, मग बरोबरच केलं त्यांनी. आता एजे त्या मोहिते फॅमिलीला चांगलाच धडा शिकवणार. तू काय बोलतेस, तुला कळतंय का सरू? हो वहिनी, तुम्हाला आठवतंय एका बिझनेसमॅनला एजे सॉरी म्हणाले होते, त्यानंतर त्याची काय अवस्था झाली होती? आठवतंय ना? ह्या वेळेस पण ना एजेंटचा असाच काहीतरी प्लॅन असणार. नाही सरस्वती, मला नाही वाटत यावेळी असं काय होईल. यावेळी एजेंटच्या मनात वेगळंच काहीतरी आहे, पण ते आपल्याला कळायलाच हवं.
बोला बोला, कारण सांगा. या खोलीत आणलं म्हणजे आपण काही ना काहीतरी चुकलेलो असतोच, है ना? कारण तर द्यायचीच असतात. द्या, दे ना. आता कुठे अडलंय खेटर? तुला माहितीये, त्या एजंटची सून आहे ना, पोलिसांना घेऊन आली होती. आम्हाला अटक करा असं म्हणाली ती त्या पोलिसांना. हो, पोलीस. अगं, तू किती मोठ्या माणसाच्या वाटेला गेलीयस याचं भान तरी आहे का तुला? हा? आज मी आणि तुझे बाबा जेलमध्ये गेलो असतो. जेलमध्ये, कळतंय का तुला? अगं, तो देव माणूस धावून आला म्हणून वाचलो आम्ही. त्या एजंट्स आहे ना, पाय धरले पाहिजेत आपण. अंकल स्वतः? हो हो, ते स्वतः इथे आले होते आणि नुसते आले नव्हते. अगं, माफी मागितली त्यांनी आमची. तू त्यांच्याशी इतकं उद्धटपणे वागलीस, बोललीस, तरी त्या भल्या माणसाने माफ केलं आम्हाला. पण त्या पोलिसांच्या तावडीतून सोडवलं. गिफ्ट, मग अशी त्या गिफ्ट बद्दल विचारत होतीस ना, ते सुद्धा त्यांनीच दिलेत. हे काय? अग्रीमेंट. मी तुला पैसे देईन, त्या बदल्यात तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. तुला हे सगळं मान्य असेल तर या पेपर्सवर साईन कर. अंकल, मुद्दाम केलं नाही सगळं? आधी माझ्या आईबाबांचा अपमान केला आणि नंतर इम्प्रेस करायला एक गिफ्ट आणून दिलेत. हा, काय चाललंय? करून सवरून हा? आता आता गप्पा उचकट ना, तुझं थोबाड उचकट. अगं, अजून किती तमाशे सहन करायचे ग आम्ही? तुला वाटतंय ना तसं नाहीये अंकल. उचकट फोड आहे तुझं. माती खातीस आणि वर दुसऱ्यांवर ढकलतीयस. ते काय नाही. लिह, 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 लिह यावर. तुझ्या आईला सांग, तू काय दिवे लावलेस ना ते लिह येतं. थोबाड बघतेय माझं. लिह. आज माझ्यामुळे मावशी आई आणि बाबांना अटक झाली असती. माझी इथवर मजल गेली. लिह, लिह. तुझ्या चुका कधी कधी माझ्या पथ्यावरच पडतात लीला. आता तुझा बघण्याचा कार्यक्रम होणार आणि तोही गुरुवारी. झालं का? उठ. झालं? उठ. चिट्टव, 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 चिट्टव. कसं आहे ना लीला? मला वाटलं होतं आली आली अक्कल आली कार्टीला आली, पण नाही. तुझ्याकडे काही सोपवलं की त्याचे 3-13 वाजवणार हे नक्की. पास झालं. आता तुझा एकही निर्णय तू स्वतः घेणार नाहीस. तुझ्या वतीने सगळे निर्णय मी घेणार आणि ते तुला मान्य करावेच लागतील. काही शिरतय का तुझ्या टाळक्यात? शिरतय का? टाळक्यात शिरतय?
झाली. सॉरी सॉरी. बस बस, माहितीये. बस झाली माफी मागू ना. बस झाली. नकोय तुझी माफी. ते जे आहेत ना, त्यांनी मागितली तुझ्या वतीने माफी आमची. पण जर त्यांनी आज माझी माफी मागितली नसती ना, तर मी तुझं काय केलं असतं ना. त्या एजंट पासून आहे ना 4 हात लांब राहायचं. माझंच फुटकं नशीब. ह्या वेळेला माझी खरंच काही चूक नव्हती. नेहमी माझ्यामुळेच आई बाबांना त्रास कसा होतो. काय करू मी. हे सगळं त्या अंकलमुळे होतंय. सोडणार नाही मी त्यांना. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि तेव्हापासून माझे प्रॉब्लेम्स वाढतच चाललेत. आणि तुम्हाला काय वाटलं आम्ही गरीब लोक म्हणजे असले गिफ्ट देऊन आम्हाला गप्प कराल? तसं अजिबात नाहीये. आम्हाला तुमच्या पैशाची अजिबात हाव नाहीये. तुम्हाला प्रूफ हवंय का? थांबा थांबा थांबा. बघितलं? माझ्यापेक्षा वयाने इतके मोठे आहात तरी सुद्धा तुमचं स्थळ घेऊन माझ्या आई वडिलांकडे आलात. पण अंकल, ही लीला ना तुमच्या ट्रॅप मध्ये अडकायला मूर्ख नाहीये. तुम्हाला अजून माहितीच नाहीये ही लीला काय चीज येते. थांबा दाखवतेच. मला पैशाचा मास करणारी लोक अजिबात आवडत नाही. तुम्हाला काय वाटलं तुमच्याकडे खूप पैसे आहेत म्हणजे तुम्ही काही करू शकता? उद्या कोणी उठून तुम्हाला भाव देईल? आणि अंकल, तुम्हाला तर सवयच नसेल ना रिजेक्शन ऐकून घेण्याची. पण कसं आहे ना, प्रत्येक गोष्टीचा आयुष्यात कधी ना कधी फर्स्ट टाइम हा येतोच. आणि तो यावा. आणि हा तुमच्यासाठी रिजेक्शन ऐकण्याचा फर्स्ट टाइम. अंकल, आता माझं बोलणं नीट ऐका. मला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये. मी तुम्हाला रिजेक्ट करते. रिजेक्ट. काही झालं ना तरी ही लीला तुमच्याशी लग्न करणार नाहीये. करशील. तू माझ्याशीच लग्न करशील. जगात असं काही नाहीये जे जे नाही करू शकत. आणि तू बरोबर बोललीस. आजवर मला कोणी रिजेक्ट नाही केलं. बाकीच्यांचं सोड ग, मी स्वतःलाच कधी रिजेक्ट नाही केलं.
माझा स्वतःवरती विश्वास आहे की मी काही करू शकतो आणि मला जे हवंय ना ते मिळवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करतो. माझ्या डिक्शनरीमध्ये इम्पॉसिबल हा शब्दच नाही. अभिराम, काय झालं? बरं आहेस ना? हो, मी ठीक आहे. का? इतक्या वर्षात पहिल्यांदा तुझ्या हातून पदार्थ चुकताना पाहिला. आणि अंकल, मुळात तुम्हाला रिजेक्शन ऐकायची तर सवयच नसेल ना. पण कसं आहे ना, प्रत्येक गोष्टीचा आयुष्यात कधी ना कधी फर्स्ट टाइम हा येतोच. आणि हा तुमच्यासाठी रिजेक्शन ऐकण्याचा फर्स्ट टाइम आहे. का हे आताच का होतंय? इथे मला रेवच्या आयुष्याची काळजी वाटते आणि अंकलना लग्न करायचं सुचते. पण नाही, मी आता रेववरच फोकस केला पाहिजे. तू नेहमी किचन मध्ये अगदी एकचित्ताने काम करतोस रे. आज तुझं लक्ष नाहीये. मला पैशाचा माज करणारी लोक अजिबात आवडत नाहीत. तुम्हाला काय वाटलं, तुमच्याकडे खूप पैसा आहे म्हणजे तुम्ही काही करू शकता, कोणी तुम्हाला भाव देईल पैशामुळे? काही नाही, सगळं ठीक आहे. हा विक्रांत किती घाणेरडा माणूस आहे. त्याचं लग्न झालंय तरी रेवच्या मागे लागला. तो रेवला आणि त्याच्या बायकोला दोघींनाही फसवतो. मला काही करून रेवला त्याच्यापासून वाचवलंच पाहिजे. मला काहीतरी करायलाच हवं. काय गे, लक्ष कुठे तुझं? लक्ष कुठे तुझं? ते इथेच मी ते इथेच? हे हे काय आहे? भस्म्या झाल्यासारखं अन्न घेत सुटली आहेस. पण काय ग, हे रेशन संपल्यानंतर सामान कोण आणून देणार आहे? हा, कोणी येतंय वर स्वर्गातून आणून द्यायला? हा, मावशी आई, खरं काय झालंय ते जर मी तुला सांगितलं ना तर तुला पण एवढंच टेन्शन येईल. अनावर ये. कुठे लक्ष आहे तुझं? ते मावशी आई, मी ते मावशी विषय काही नाही. मी काय सांगते ते नीट ऐक. हे बघ, माझ्या रेऊला ना मोठी ऑर्डर मिळाली आहे. त्याचे पैसे द्यायला कस्टमर घरी येणार आहे. ते आले की मला लगेच बोलव, कारण आता मी आणि तुझे बाबा पुष्पा मावशीच्या घरी चाललोय. आणि एक, काहीही गोंधळ घालू नकोस. हा, रेवती घरात एकटी आहे, तिला जरा मदत कर. हा, देवा, अगे तुझ्या बापाच्या मोडक्या कानासारखी वागू नकोस ग. जरा बहिणी आहेस का ग तू? वाटोळ. ए देवा, कर्मा, काय करू ग मी तुझं? हा, तर मी म्हंटलं दिवसभरात ते गोंधळ कसा घातला नाहीस? किती धांदरट आहेस तू. हा, जरा हाक मारली तर हातातलं ताट पडतो तुझ्या. तू मी साफ करते. तोंड तोंड बंद कर, बंद कर तोंड. आणि हात चालव. आवर आवर हे सगळं आणि बाहेर मांजरीला घाल. एक काम थड करत नाही तेव्हा. कुठून मला कुठून बुद्धी सुचली एवढंच.